12 तासांचा प्रवास करून मुक्ता आपल्या छोट्या भावाचं लग्न अटेंड करून 15 दिवसांनी आज कंटाळून घरी आली होती. आपल्या 2 वर्षाच्या मुलाला अर्णवला सोफ्यावर बसून ती रूममध्ये जातच होती की प्रतिभाताई म्हणाल्या, "सुनबाई, आता पटपट जेवण बनव. तुझ्या दोन्हीही नंदा त्यांच्या सासरवरून आज येत आहेत आणि त्या दोघींच्या आवडीचं जेवण बनव. मी लागणारं सगळं सामान आणून ठेवलं आहे." आपल्या रूममध्ये जात असलेल्या मुक्ताचे पाय तिथेच थांबले. मुक्ता विचार करू लागली की नंदांना पण माहीत आहे की मी 12 तासांचा प्रवास करून कंटाळून घरी येणार. मग त्यांना आजच यायची काय गरज होती बरं? दोघीही इथे जवळच राहतात. प्रत्येक रविवारी माहेरी येतच असतात. एवढ्यात बाहेर रिक्षावाल्यांना पैसे देऊन अभय घरात आला आणि सोफ्यावर पाय पसरून झोपला. त्याला पाहून प्रतिभाताई म्हणाल्या, "अरे अभय, कंटाळलास का? खूप दूर आहे तुझी सासूरवाडी. माहीत नाही विहीनबाई आणि व्याहींना काय एवढं सुचलं की तुझं लग्न होताच एवढ्या दूर जाऊन शिफ्ट झाले. मला जर माहीत असतं तर एवढ्या दूर तुझं लग्न केलंच नसतं." तेव्हा अभय म्हणाला, "आई, हे आपल्या हातात थोडीच आहे. ज्या ठिकाणी मुलं काम करतात आईवडील तिथे आपोआप शिफ्ट होतात. आणि तसं पण मुक्ताचे आईवडील इथे एकटे राहून काय करणार?" अभय आपल्या सासू सासऱ्यांचा पक्ष घेऊन म्हणाला. तेव्हा प्रतिभाताई रागाने मुक्ताकडे पाहत म्हणाल्या, "आता उभी राहून इथं काय करत आहेस? जाऊन पटकन चहा बनव." अभय किती कंटाळला आहे. प्रतिभाताईंचं बोलणं ऐकून अभय हसत म्हणाला, "अगं आई, मी एकटाच थकलो नाही. ती पण थकली आहे. ती पण माझ्याबरोबरच प्रवास करत होती." तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या, "एवढ्या दूरवरून ती ट्रेनमध्ये बसूनच आली आहे ना. ट्रेनमध्ये कोणतं तरी काम होतं तिला." प्रतिभाताई रागाने म्हणाल्या. मुक्ताने तिच्या सामानाकडे बघितलं तेव्हा अभय म्हणाला, "तू जाऊन चहा बनव. तोपर्यंत मी सगळ्या बॅगा रूममध्ये ठेवतो." अभयचं बोलणं ऐकून मुक्ता किचनमध्ये निघून गेली आणि अभय उठून बॅगा रूममध्ये ठेवू लागला. तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या, "अरे जरा जरा थोडा वेळ आराम कर. एवढ्या दूरचा प्रवास करून थकला आहेस. तिचं काम तू का करतो?" "आई, यामध्ये तिचं आणि माझं काय आहे बरं? यामध्ये माझं पण सामान आहे. जर मी हे सामान रूममध्ये ठेवलं तर लवकर काम होईल. मी तर विचार करत आहे की बाहेरून काहीतरी मागवतो. खूप जोरात भूक लागली आहे आणि मुक्ता पण कंटाळली आहे. ती कधी बरं जेवण बनवेल?" प्रतिभाताई म्हणाल्या, "का बाहेरून जेवण मागवायचं? आता तुझ्या दोन्हीही बहिणी मानसी आणि पूनम इथे येतच आहेत. त्यांना काय बाहेरचे जेवण खायला घालणार?" प्रतिभाताईंचं बोलणं ऐकून अभय तिथेच उभा राहिला आणि म्हणाला, "काय, मानसी आणि पूनम दोघीही येत आहेत? आज असं अचानक?" "तुला पाहून खूप दिवस झाले म्हणून येत आहेत. त्यांच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, त्यांना सुट्टी मिळत नाही. नाहीतर त्या मुलांनाही घेऊन येणार होत्या." "आई, मला जाऊन जास्त दिवस कुठे झाले आहेत. मी 5 दिवसांपूर्वीच इथून गेलो होतो. तेव्हा दोघीही मला भेटून गेल्या होत्या." अभय हळूच म्हणाला, "अभय, हे तर त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून तर त्या तुला भेटायला येत आहेत. म्हणून बाहेरून जेवण मागू नकोस. गुपचूप सुनबाईला सांग की त्यांच्या आवडीचं जेवण बनवायला. माझ्या मुली बाहेरून मागवलेलं जेवण खाणार नाहीत." "पण आई, मुक्ता पण थकून आली आहे. 12 तासांचा प्रवास कमी नसतो आणि त्यात 2 वर्षाचा अर्णव ट्रेनमध्ये किती त्रास देत होता." तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या, "तुम्ही एकाच मुलाला वैतागला. मी तर 3 मुलांना घेऊन तुझ्या मामाच्या घरी जात होते." "आई, तो 12 तासांचा रस्ता नव्हता. पण अभय 1 तास तरी ट्रेनने प्रवास करीत होती ना. तेव्हा माझी मदत करण्यासाठी कोणीच येत नव्हतं. आणि तेही 3-3 मुलांबरोबर." तेव्हा अभय म्हणाला, "आई, तू काय केलंस ते तुलाच माहीत. तुझ्या सासूने तुझ्याबरोबर काय काय केलं तुला माहीत आहे. पण तुझ्याबरोबर जे काही झालं ते तू तुझ्या सुनेवर लादणं चुकीचं आहे. तू त्याचा बदला तुझ्या सुनेशी घेणार का?" तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या, "तुझ्या वडिलांनी तर कधीच उलट उत्तर दिलं नाही तुझ्या आजीला, जे तू तुझ्या बायकोसाठी माझ्यासमोर उभा राहतोस." "आई, बाबा आणि माझ्यामध्ये फरक आहे. तू प्रत्येक गोष्टीत तुलना का करतेस? मानसीताई आणि पूनमताई येत आहे तर त्यांना उपाशी तर परत पाठवणार नाही. पण हो, जेवण बाहेरूनच मागवणार. मुक्ता पण थकली आहे. तिला पण आरामाची गरज आहे. आता तिच्याकडून काम करून घेशील, पण नंतर आजारी पडली की 2-3 दिवस घरातलं सगळं काम तुला करावं लागेल. त्यापेक्षा चांगलं हेच आहे की बाहेरून जेवण मागवतो."
असं म्हणून अभयने जेवणाची ऑर्डर दिली. हे पाहून प्रतिभाताई रागाने सोफ्यावर बसल्या. थोड्या वेळानंतर तिघेही बसून चहा पितच होते की तेवढ्यात मानसी आणि पूनम दोघीही आल्या. त्यांना पाहून प्रतिभाताई खूपच खुश झाल्या. हॉलमध्ये सगळेजण बसून बोलतच होते की तेवढ्यात डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन आला. अभयने पार्सल घेतलं आणि पेमेंट केलं. हे पाहून पूनम आणि मानसीने प्रतिभाताईंना इशारा करून विचारलं, काय झालं आई, जेवण बाहेरून मागवलं? आजकाल सुनांना खूप जोर येतो आपल्या नंदांना जेवण बनवण्यासाठी, म्हणून बाहेरून पार्सल मागवलं आहे, प्रतिभाताई हळूच म्हणाल्या. पण त्यांचं हे बोलणं मुक्ताने ऐकलं होतं. ती न बोलता किचनमध्ये गेली, कारण ती जर काही बोलली असती तर प्रतिभाताईंनी तिला 10 गोष्टी ऐकवल्या असत्या. आणि यावेळी दोघीही नंदा त्यांच्याबरोबर बसल्या होत्या. अभय आणि मुक्ताने मिळून जेवण वाढलं. सगळे मिळून एकत्र जेवण करू लागले. एवढ्यात मानसी म्हणाली, मुक्ता, खरंच तू खूपच नशिबान आहेस. तुला एवढं चांगलं सासर मिळालं. सगळ्या कुटुंबाबरोबर बसून तूही जेवण करत आहेस. नाहीतर आम्ही तर चपात्या करून करून कंटाळून जातो. तुला तर यासाठी खूप दानधर्म करायला हवा आणि देवाचे आभार देखील मानायला हवेत. तुला आमचा भाऊ मिळाला आहे. तो एवढा तरी विचार करतो की माझी बायको थकून आली आहे, मग बाहेरून जेवण ऑर्डर करूया. नाहीतर आमचा पण नवरा आहे, जेवण बनवायलाच लावतात. पूनम पण तिच्याबरोबर बोलत होती. मुक्ता काही न बोलता फक्त हसत होती. प्रतिभाताई म्हणाल्या, माझ्या दोन्हीही मुली एकाच घरात राहतात, त्यामुळे त्या मिळून काम करतात. नाहीतर एवढ्या मोठ्या कुटुंबात जर दुसरं कोण असतं तर किती त्रास झाला असता. तेव्हा अभय म्हणाला, आई तू काही पण म्हण, पण या दोघींचं पण नशीब किती चांगलं आहे बरं. या दोघींची सासू त्यांच्याबरोबर किचनमध्ये जेवण बनवते आणि किती मस्त जेवण बनवतात. आणि या दोघींच्या नंदा कोणतंही काम असू दे, पळत पळत सगळं काम सांभाळतात. तेव्हा प्रतिभाताई ठसक्याने म्हणाल्या, का तुझ्या बहिणींनी तुझ्या लग्नामध्ये पळून पळून काम केलं नव्हतं का? अगं आई, मी या दोघींना नाव ठेवत नाही. मी तर सांगत आहे की त्या दोघींच्या कुटुंबातले सगळे मिळून मिसळून काम करतात. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळे बोलत बसले होते. तेव्हा पूनम म्हणाली, मुक्ता, तुला तर तुझ्या भावाच्या लग्नात भरपूर गिफ्ट मिळाले असतील. तू तर एकुलती एक बहीण आहेस. जरा आम्हाला पण दाखव तुझ्या माहेरून काय काय मिळालं आहे. तेव्हा मानसी म्हणाली, आम्ही तर आज ते पाहण्यासाठीच आलो आहे. बघू तर आमच्या वहिनींना त्यांच्या माहेरून काय काय मिळालं आहे. जेव्हा दोघीही नंदा म्हणाल्या तेव्हा मुक्ता त्यांना आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन गेली. सगळं कुटुंब मुक्ताच्या बेडवर मध्ये बसलं होतं. तेव्हा मुक्ताने गिफ्टची बॅग उघडली. खरंच खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. अरे वा, ही तर किती सुंदर साडी आहे. यावर तर एम्ब्रॉयडरी वर्क केलं आहे. असं वाटतंय हाताने केलं आहे, हो ना? मानसीने विचारलं. तेव्हा मुक्ता म्हणाली, हो ताई, आईने स्पेशल माझ्यासाठी करून घेतलेली आहे. खूपच महाग पडली साडी. अगं, हाताने केलेली कारागिरी तर महागच असते. मला तर ही साडी खूप आवडली. मध्येच पूनम म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मुक्ता हसली. पण तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या, अगं पूनम, तुला ती साडी आवडली असेल तर तू ठेवून घे. वहिनीच्या नात्याने मुक्ता तुला ती साडी देऊ शकते ना. प्रतिभाताईंचं बोलणं ऐकून मुक्ताच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालं. पण तेव्हा अभय मध्ये म्हणाला, ताई, तुम्हा दोघींना पण अशी साडी हवी असेल तर मी बनवतो. यावेळी रक्षाबंधनाला माझ्याकडून तुम्हाला अशा साड्या गिफ्ट म्हणून देईन. अरे अभय, का उगाच फालतू खर्च करायचा? आता घरात साडी आहे तर हीच देऊन टाक. पण आई, ही साडी मुक्ताच्या आईने तिला घेतली आहे. या साडीला आपण कसं घेऊ शकतो? पूनम म्हणाली. तेव्हा अभय म्हणाला, हो आई, ताई बरोबर बोलत आहे. प्रतिभाताई म्हणाल्या, का नाही घेऊ शकत? वहिनींच्या प्रत्येक गोष्टीवर तिच्या नंदांचा अधिकार असतो. तुझी आजी तर मला सरळ हुकूम देत होती देण्यासाठी, आणि तुझे बाबा माझ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बहिणीला द्यायला भाग पाडत असे होते. आणि मला माहीत नाही की तू कोणत्या जगातून आला आहेस, जे देण्यासाठी नाही म्हणत आहेस. एका चांगल्या मुलाप्रमाणे तुझे वडील कधीच नाही म्हणाले नाही आपल्या आईला आणि बहिणीला. तुझ्यासमोर चांगला मुलगा होण्यासाठी मी माझ्या बायकोवर चुकीचं होऊ देऊ शकत नाही. आता तू सर्वांच्या समोर स्वतःची मनमानी करू शकतेस,
पण उद्या तुझ्या माघारी या दोघींचं माहेर तुला बंद करायचं आहे का? आई, माझं बोलणं कठोर आहे पण सत्य आहे. आज तू तुझ्या कोणत्या नंदेला घरी बोलावतेस, खरं खरं सांग. अभयचं बोलणं प्रतिभाताईंना खूपच वाईट वाटलं. त्या म्हणाल्या, खरंच म्हणतात ना लोक, बायकोसमोर बहिणींना कोणीच विचारत नाही. आज तू माझ्यासमोरच असं बोलत आहेस, मग माझ्या माघारी तुझ्या बहिणींना विचारणारही नाही. आई, तू एवढ्या छोट्या गोष्टीला कुठे घेऊन जात आहेस? या छोट्या छोट्या गोष्टीच मुलींचं माहेर तुटण्यास कारणीभूत असतात. आई, अभयचं चुकीचं तरी बोलणं नाही. आम्हाला आमच्या दोन्ही आत्यांना भेटून खूप दिवस झाले आहेत. याच कारणामुळे त्यांनी तुझ्याबरोबर असंच केलं आणि तू त्यांचं माहेराला येणं बंद केलं. आपल्या मुलींना अभयच्या बाजूने बोलताना पाहून प्रतिभाताई रागाने त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. पण मानसी आणि पूनमला ही गोष्ट समजली की भविष्यात आपलं माहेर व्यवस्थित ठेवायचं असेल तर काही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे गरजेचंच आहे. कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.